हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तर पुरणपोळीसाठी डाळ घेतलेली आहे, 1 किलो इतकी डाळ घेतलेली आहे. तर गुढीपाडवा स्पेशल डिश आहे. कुकरमध्ये डाळ लावत आहे. तर डाळीला थोडंसं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्यानं आणि त्याला भिजत ठेवायचं आहे. एखादा घंटा किंवा अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे आणि मग कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. बघू शकताय, कधी जास्त आणि कमी पण सिटी होऊ शकते. डाळ अशी थोडीशी नरम झाली म्हणजे व्यवस्थित डाळ आपली शिजलेली आहे. तर एकदम परफेक्ट डाळ शिजली आहे बघा. आणि पाणी जर राहिलं असेल तर आपण डाळ आधी एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायची आणि ते पाणी खाली जे राहतं त्याची आमटी बनवतात कटाची. तर मी परफेक्ट पुरणपोळीसाठीच पाणी टाकलं होतं, तर एकदम व्यवस्थित झाले, पाणी वगैरे नाही राहिलं. आणि त्याच्यामध्ये गूळ टाकला आहे. गूळ आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे, जसं तुम्ही गोड खाता तसं. किंवा मग 1 किलोला एकच गूळ टाकायचा. एक किलो डाळ असेल तर 1 किलो गूळ टाकायचा, म्हणजे परफेक्ट पुरण होतं. आता गूळ जितका आपण टाकला आहे सगळा तो मेल्ट होईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे. बघू शकताय गूळ मेल्ट झाला आहे. आता मी विलायची, साखर आणि सोप वाटून घेतली, त्याचं पावडर बनवलं आहे. आता 2-3 चम्मच वरतून तूप टाकूया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, जास्त नाही, अगदी 2 चिमूट इतकंच मीठ टाकले. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जोपर्यंत हे सारण जे गरम आहे तोपर्यंत त्याला आपण चांगलं चाळणीनं गाळून घेणार आहोत. किंवा पुरणपात्र असतं त्याच्यानं तुम्ही फिरून बारीक करून घ्या पुरण. चाळणीनं लगेच होतं, बघू शकताय. गरम असतानाच करून घ्यायचं. तर अशाच प्रकारे सर्व पुरण मी बनवून घेतलेलं आहे. बघू शकताय पुरण एकदम छान असं झालं आहे आपलं. आता पुरण करून बाजूला ठेवले, एकदम छान असं झालं आहे. आता पीठ मळून घेऊया. गव्हाचं पीठ, मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि गव्हाचं पीठ घ्यायचं. पीठ एकदम बारीक असलं की एकदम छान अशी पोळी होते. आणि पिठाला अर्धा तास तरी अर्धा एक तास तरी भिजवून ठेवलं तेवढ्या पोळ्या छान होतात. सुरुवातीला एकदम घट्टसर पीठ मळायचं आहे आणि मग त्या पिठाला पाणी टाकून थोडंसं मूठ देऊन एकदम नरम असं बनवून घ्यायचं आहे. बघू शकताय एकदम घट्टसर असं पीठ मी मळून घेतले. पीठ एकदम छान मळणं अगदी गरजेचं आहे. पीठ आपण जेवढं चांगलं मळू तेवढी पोळी छान होते. आता या पिठाला आपण थोडंसं मळून पाण्यामध्ये ठेवून देऊया. एक 10-15 मिनटं मी पाण्यामध्ये ठेवले बघा पीठ. आता परत याला मूठ देऊया. पाणी टाकून सतत त्याला मळत राहूया. पिठाला आपण जेवढं मळू तेवढी पोळी छान होणार आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत पोळी होते. बघू शकता 10-15 मिनिट तरी मी पीठ चांगलं मळून घेतलं. एकदम मऊ असं पीठ करून घ्यायचं आहे. आता थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकून पण मळून घ्यायचं आहे. पाणी आलेलं आहे ना. एकदम छान असं पीठ झालंय बघा. आता पीठ मळून ठेवलं होतं, झालंय. आता आपण पुरणपोळी करून घेऊ. जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पुरण घेतलंय. वाटलं तर थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. पोळी एकदम छान लागते जास्त पुरण भरलं की. आणि पोळी अजिबात फुटत नाही. जसं मी सांगते त्या पद्धतीने करून बघा. आणि तुम्ही फर्स्ट टाईम जरी बनवत असाल तरी तुम्हाला परफेक्ट पोळी बनेल, जमेल ती पोळी. आता वरच्या बाजूनं थोडंसं हळूहळू वरती करून घ्यायचं आणि पुरण खाली दाबायचं.
तर असं दाबून घेऊन एका साईडला पीठ प्रेस करून घ्यायचं आहे आणि हातावरच व्यवस्थित थोडंसं थापून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण सर्व बाजूनं जाणार. पिठाचा हात लावून व्यवस्थित थोडंसं थापून घ्यायचं आहे. बघा, लाटताना पुरण जे आहे ते सर्व बाजूनं जातं मग. आणि पोळी एकदम हलक्या हातानं लाटायची किंवा खाली कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर लाटायची, ती पण खूप इझी होते. बघू शकताय तुम्ही, एकदम छान अशी हलक्या हातानं लाटत आहे. आणि काटं जे आहेत ते पण एकदम व्यवस्थित करून घ्यायचेत. सगळ्या बाजूनं पोळी एकसारखी लाटता आली पाहिजे. पुरण बघू शकताय सगळीकडे गेलेलं आहे. तर एकदम छान अशी पोळी आपली लाटून तयार झाली आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण टाकून घेऊया तव्यावर पोळी. तूप लावून घ्यायचे आणि तवा चांगला गरम करून गॅस कमी करायचा आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला पोळी टाकून घ्यायची. गरम झाला आहे बघा तवा चांगला, गॅस कमी केलेला आहे. आता पोळी टाकून घेत आहे. दोन्ही बाजूने एकदम छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची पोळी आणि वरतून खालून तूप लावून घ्यायचं आहे चांगलं. बघू शकता एकदम छान अशी पोळी टम्म फुगली आहे काठोकाठ आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी पोळी रेडी झाली आहे आपली. तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्ही पण या गुढीपाडव्याला पुरणाची पोळी बनवा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खूपच छान अशी पोळी झाली आहे. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.